नमस्कार. मी डॉक्टर स्नेहल टेकाडे. भगवंतांनी विश्वकल्याण करण्याचे हेतूने आपला परमशिष्य अर्जुन यास स्वतः उद्धृत केलेल्या श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावानुवाद, तोही आर्यावृत्तात माझ्याकडून लिहून होईल असं काही वर्षापूर्वी जर कोणी मला म्हटलं असतं तर माझाच काय, पण माझ्या घरच्यांचा आणि जवळच्या व्यक्तींचासुद्धा यावर विश्वास बसला नसता. वैद्यकीय शिक्षण आटोपून लगेच लग्न झाले आणि त्यानंतर डोंबिवली येथे वैद्यकीय व्यवसायात आणि सुखी संसारात रमले. घरात नियमित होणारी देवपूजा आणि कधीतरी मंदिरात जाऊन देवदर्शन एवढेच काय ते माझ्यावरचे आध्यात्मिक संस्कार. परंतु म्हणतात ना की भगवंतांचा संकल्प काय आहे ते कोणीच सांगू शकत नाही. एका शुभमुहूर्तावर माझ्यावर गुरुकृपा झाली आणि जीवनाच्या परीक्षेला सुरुवात झाली. एक दिवस मी भीषण अपघातात सापडले आणि त्यातून बाहेर पडायला 3-4 वर्षे गेली. वैद्यकीय व्यवसाय बंद करावा लागला. तेव्हा सद्गुरू कृपेने हळूहळू आध्यात्मिक क्षेत्राची आवड निर्माण झाली. वाचन, चिंतन, मनन होऊ लागलं. त्यातूनच श्रीमद भगवद्गीतेविषयी उत्सुकता निर्माण होऊन भावार्थ भगवद्गीता हा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद लिहिला गेला. ज्ञानप्रकाशाने अज्ञान नष्ट होते आणि ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान होते. भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाने हा साक्षात्कार मला अनुभवता आला. ती अनुभूती भावार्थ भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केली आहे. भावार्थ भगवद्गीता, भगवद्गीतेचा आर्यावृत्तातील मराठी भावानुवाद. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. अर्जुन म्हणाला, वाटे संन्यास आणि त्यागातील तत्व मी जाणावे. केशी दैत्य निषूदना तत्व ते मला पृथक निवेदावे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, कर्मे सकाम त्यजणे तो संन्यास म्हणे जनविद्वान. कर्मफलाशा त्यागची असे त्याग जाणती बुद्धिमान. वदती पंडित कोणी त्यज कर्मे सर्व सदोष म्हणूनी. न सोडावे यज्ञदान तपवा कर्म म्हणती अन्य कोणी. निश्चय मम ऐकावा भरतश्रेष्ठा त्यागसे काय. त्यागसे वर्णियला त्रिविध खचित हे नरव्याघ्र विजय. नित्य करावी अवश्य यज्ञदान तप कर्म न त्यजावीहि. यज्ञ तप आणि दानही करी पार्थ पावन महात्म्यासही. करावीत कर्मेही परी सोडून फलसंगत सारी. मत हे उत्तम माझे पार्थ कर्तव्य म्हणून कर्म करी. कर्मनियत मानवासी न करावा तयाचा कधी त्याग. त्यजिले जरी मोहाने म्हणती पार्थ तामस तो त्याग. दुःखद वा तनुक्लेशक मानूनि भयाने कर्मे त्यागी. न मिळे तया त्याग फळ
जाणी मानवतो राजसत्यागी। अवश्य मानूनि करी कर्मे नियत नर निस्संदेह जो। सोडी फलाचा संग वदतो मी पार्थ सात्विक त्यागतो। न द्वेष अशुभ कर्मात वा आसक्तिः शुभ कर्माते। बुद्धिमंत त्यागीतो सोडूनि संशयलीन सत्वाते। त्यजणे कर्म निःशेष अशक्य देहवंतास जगतीया। परिसोडी कर्म फले तोची होय त्यागी खरा जगीया। अनिष्ट इष्ट वा मिश्र त्रिविध कर्म फले मृत्यूनंतरी। पावती अत्यागासी न मिळे त्यागी संन्याशास परी। घे जाणूनि अर्जुना कर्म सिद्धिस कारणेती पाच। ऐक आजि कथितो मी वर्णिले सांख्य सिद्धांती तेच। अधिष्ठान करता तो साधने अतिवेग वेगळीती। चेष्टा बहुवेगळ्या आणि दैव तू जाणावे अंती। काया मन वाचेहि न्याय असो वा पार्था अन्याय। पंचकारणे तयास करी मानव जे जे नित्य कार्य। कारणे असता पाच मानी केवळ मी स्वयेची करता। असंस्कृत मतिने मूढतो न पाही अर्जुना यथार्थता। नसे अहं भाव जया बुद्धीत जयाचा नसे लिप्तता। मारू नहीं न मारितो राहितो या लोकी न बद्धता। ज्ञान ज्ञेय परिज्ञाता विविध काम प्रेरक हेच तीन। कर्ता कर्म करण हे कर्म संचयाचे प्रकार तीन। त्रिविध त्रिगुणी भेदाने असे ज्ञान कर्म तसाही करता। बोलती सांख्य शास्त्री पार्था यथावत ऐक तू आता। विविध विभक्त भूतात अनाशी अविभक्त भाव एकच। पाही ज्ञाने हे जा ऐक आहे ज्ञान सात्विकतेच। दिसे भाव भिन्न भिन्न नानाविध भूती सर्व अर्जुन। बहुत्व बोध ज्ञानेची जा होतो राजसीकते ज्ञान। कार्य एकची सर्वस्व मानूनि हे आसक्त निष्कारण। अयथार्थ क्षुद्र जे ज्ञान पांडवा ते तामस ज्ञान जाण। संगत नसे फलाची रागवा द्वेषही अंतरी नसे।
नियत करी कर्म नित्य कौंतेया, कर्म ते सात्विक असे. मनी फलाशा वसते, कार्य बहु आयासाने घडते. अहंपणे जे होते, कर्म ते पार्था राजसिक असते. पौरुष हिंसा विनाश परिणामासी नेणता जे होते. आरंभिले मोहूनि कर्मजे, कर्म तामस होयते. निस्संग निरहंकारी, यश वा अपयश समजो तोली. निर्धारी उत्साही निर्विकार, करता सात्विक बोली. कामी कर्मफलेच्छू, हिंसकता अशुचि अतिलोभ जयासी. हर्ष शोक नित्य जया, म्हणती राजसिक करता तयासी. चंचल प्राकृत कपटी, उद्धट हट्टी, खिन्न नरजो असे. आळशी दीर्घसूत्री, करता असा पार्था तामस असे. बुद्धी आणि धृतीचेही भेद, निराळे निशेष सांगतो. त्रिविध त्रिगुणी सर्वही, ऐक धनंजया आता कथितो. प्रवृत्ति वा निवृत्ति, कार्याकार्य भय निर्भय ओळखे. जाण बुद्धि ती सात्विक, जी बंधन मोक्ष भेद ही देखे. परिबुद्धि अर्जुनाजी, कार्याकार्य भेद नसे जाणत. धर्माधर्म ही तसे, पार्था बुद्धिती राजस निश्चित. झाकूनि तमाने जी मानिते, अधर्मासी धर्म नित्य. पाही विपरीत सर्व, बुद्धिती पार्थ तामस हे सत्य. धारिते कौंतेया, कार्ये प्राण मन इंद्रियांची जी. स्थिर योगाभ्यासे जी, जाण धनंजया धृति सात्विकीती. धारिते निश्चय जया पार्था, धर्म अर्थ कामे तृप्ति. संगे कांक्षी फलही अर्जुना, जाण राजसतीच धृती. न सोडी दुर्बुद्धीने, निद्रा शोक खेद मोह वा भीती. ऐक हे कुंती तनया, धृतिती तामसी जनसूज्ञ म्हणती. सुखती न भोगे जीव, ऐक भरत श्रेष्ठामी सांगतो. अभ्यासे ही रमतो, अंत दुःखाचा येथे पावतो. विषभासे आरंभी, परिशेवटी अमृता समटिके. जागे प्रसादे आत्मबुद्धि, सुखते सात्विक या लोके. प्रारंभी अमृतपरि, भासे विषासारिखे ते अंती. विषयेंद्रिय संयोगे होय, सुख राजसी सूज्ञ बोलती.
अग्रे वा अन्ते सुख धनञ्जया मोहमयी जे असते सुखते तामसी कजे निद्रा आळस प्रमादे उपजते अवनीवरी येथवा स्वर्गी देवादिकातहि कोणी नसे मुक्त कौन्तेया प्रभावातूनि प्रकृतिजत्रिगुणी हे कुन्तितनया कर्म विप्रक्षत्रियवैश्यशूद्रादींचे विभागिले ते तैसे स्वभावसिद्ध गुण जैसे जयाचे शांती संयम तपस्या आर्जव पार्था क्षमा आणि शुचिता ज्ञान विज्ञान ही तसे धार्मिकता ब्रह्मकर्म स्वभावता वीरता तेज निश्चय दक्षता अपलायन युद्धातूनी औदार्य नेतृत्व गुण क्षात्रकर्म स्वभावज हे जाणी गोरक्षण वाणिज्य वा कृषी कर्मे वैश्य स्वभावजन्य सेवाभावे करणे चर्या कर्म शूद्र स्वभावजन्य स्वयेचि करुनि कर्मते आपुले मनुष्य मेळवी सिद्धी निरंतर दक्ष स्वकर्मी ऐकपार्था कशी मिळे संसिद्धी उद्भव जो जीवांचा व्यापिले विश्व संपूर्ण जयाने पावी मनुष्य सिद्धी पार्थ त्याच्या स्वकर्म पूजनाने श्रेयकर स्वधर्म विगुण नसे परी परधर्म निर्दोष बरा करिता कर्म स्वभावज न लाभते पाप पार्थ कधी नरा दोषयुक्त जरी कधी न त्यागावे सहज कर्म कौन्तेया वह्नी धूरावृत्त तसे व्यापी दोष प्रयत्नास सार्या अनासक्ति सर्वत्र निस्पृहता जिंकूनि चित्त राही संन्यासाने पावी परम नैष्कर्म्य सिद्धी नर असाही पावूनि सिद्धी अशी ब्रह्ममय मग होतो कसा नरतो परमज्ञान निष्ठाती जाण अर्जुना संक्षेपे कथितो युक्त विशुद्ध बुद्धिने नियमूनि चित्त पार्थ जो निश्चये सोडूनि राग द्वेषा त्यागे जो शब्दस्पर्शादि विषये राहूनि एकांती संयमी नित्य देह वाचा मने सेवूनि मिताहार सदैव ध्यानयुक्त विरक्त तेने त्यजूनि अहंकार बल दर्प काम क्रोध परिग्रह नरजो ममत्वरहित शांतजो असतो योग्य ब्रह्मपदासि नरतो प्रसन्न मन ब्रह्मभूत नाही शोक वा कामना जया भूति समभावे ही लाभते मम भक्त
भक्ती परमतया. कसा केवढा यथार्थ मी भक्तीनेच मानवासी कळे. जाणूनी मज तत्वतः मग येऊनी तो माझ्यात मिसळे. करी नित्य कर्म सर्व पार्थ जरी मत्भक्त मम आश्रयी. पावे मम कृपेनेची तो ब्रह्मपदासी शाश्वत अव्ययी. होवूनी मत्परायण कर कर्म अर्पूनी मनाने मला. बुद्धियोगे अर्जुना हो युक्त मद्भावे वदतो तुला. तरशील संकटी तू सर्व मच्चित्ते मम प्रसादाने. नष्टशील पार्था तू न मानी मज जरी अहंकाराने. जपूनि अहंकारा समणसी कधी न मी करणार युद्ध. मिथ्या हे बोल सर्व तुझ स्वभावची करील तुझ सिद्ध. हे कुंतीपुत्रा बद्ध स्वभाव सिद्ध कर्माने असे तू. न इच्छिसी परिमोहे होवुनी अवश करिसी कर्म तेच तू. परमेश्वर अर्जुना स्थितहृदयी सर्वभूतांच्या कसे. भ्रमवी मायेने तो भूते जणू यंत्रावरती बसे. जा शरण सर्व भावे तू हे कुंती तनया तयाला. प्रसादे तयाचे ही मिळे परमशांतिपद शाश्वत तुला. गुह्याहुनी गुह्य अधिक असे ज्ञान आजी मी तुझ वर्णिले. करुनी विचार निशेष पार्था करियेथ जसे इच्छिले. गुह्यतम असे पुन्हा ऐक सख्या मम वचन हे श्रेष्ठ. वदतो हितार्थ तुझिया आहेस पार्थ तू मज अति इष्ट. प्रेमे यजूनि नमोनि चिंतूनि मज हो मद्भक्त सुज्ञा. प्रियती तू मज अर्जुन पावसी मलाच सत्य ही प्रतिज्ञा. ये शरण मज एकासी पार्थ धर्म अन्य सकल सोडूने. नको शोक तव चित्ती करिन निर्मुक्त सर्व पापातुनी. अतपस्व्यासि न वदहे अभक्तासि कदापि न कथावे. सेवाहीन हि वाजो द्वेषी मज तया न हे सांगावे. मम भक्ता ते पार्था परमगुह्य हे वदेल कोणी जो. मम भक्ती परम करुणी निस्संदेह पावेल मजला तो. नरात कोणी न असा प्रिय अधिक जो याहुनी माझे करी. नसेल येथे कोणी प्रियतम दुजा मज पार्था भूवरी. धर्म संवाद पार्था हा अभ्यासे जो नित्य आपुला. ज्ञानयज्ञे तो मानव पूजितो मज खरा मानी मजला.
श्रद्धा अनसूयेने कौंतेया मानव जो हे ऐकी मुक्त होऊनी येथे पावी पुण्यलोकांच्या शुभलोकी केले सका श्रवण हे कुंतीपुत्रा तू एकाग्रतेने मोहतो अज्ञानरूपी नष्टलाकाय पार्थ पूर्णतेने. अर्जुन म्हणाला, सुटला मोह अच्युता तव कृपेने लाभली स्मृती पुन्हा झालो स्थिर निसंशय तव वचने करीतो कर्म मी हा. संजय म्हणाला, वासुदेव अर्जुन तो संवाद महात्म्यात या जाहला संवाद असा अद्भुत रोमांचकारी मी तो ऐकिला ऐकिले परम गुह्य योग मी व्यासदेव कृपे करुनी कथिताना ते प्रत्यक्ष योगेश्वर श्रीकृष्ण मुखातूनी संवाद असा अद्भुत कृष्णार्जुनाचा मज आठवी स्मरण पुण्य संवादे राजा मज पुनः पुन्हा हर्षवी स्मरुनी अति अद्भुत रूप भगवंत श्रीहरीचे क्षणोक्षणी विस्मयचकित असामी हर्षे पुनः पुन्हा तया स्मरुनी जिथे योगेश्वर कृष्ण आणि वीर धनुर्धर पार्थ तोही नित्य पाही तिथे मी जय ऐश्वर्य सामर्थ्य नीतीही नित्य पाही तिथे मी जय ऐश्वर्य सामर्थ्य नीतीही नित्य पाही तिथे मी जय ऐश्वर्य सामर्थ्य नीतीही. संपूर्ण गीतेचे तात्पर्य सांगणारा हा अध्याय आहे. अर्जुनाला मोहामुळे आलेल्या नैराश्यातून बाहेर काढून स्वकर्तव्याच्या मार्गावर आणण्यासाठी प्रारंभ केलेल्या जीवनशास्त्राच्या तत्त्वज्ञान व अध्यात्माच्या सिद्धांतांची उजळणी त्यांचा सारांश या अध्यायात आले आहेत. त्यामुळे या अध्यायाला कळसाध्याय म्हणतात. अध्यायाच्या आरंभीच अर्जुन प्रश्न करतो की कोणतीही कर्मे फलत्यागपूर्वक करावीत हा एक भाग झाला व कर्मेच अवश्य टाळावीत हा दुसरा भाग. तेव्हा यामधील तत्व काय व त्यांचा मेळ कसा घालावा, जीवनाची दिशा स्पष्टपणे कळावी व फलत्यागाचे मर्म काय हे समजावे म्हणून हा प्रश्न. संन्यासामध्ये कर्म स्वरूपतः सोडायचे असते, तर कर्मफलत्यागामध्ये फलाचा त्याग करायचा असतो. गीतेतील फलत्यागाची संकल्पना आपण संक्षेपाने बघूया. राजस तामस कर्माचा पूर्णतः त्याग, त्या त्यागाचाही फलत्याग, कर्म सोडण्याचा सुद्धा अहंकार नको. सात्विक कर्मे सातत्याने करीत त्या कर्मांचा फलत्याग करणे. सात्विक कर्मे केलीच पाहिजेत, त्या कर्मांचा त्याग नको. अशी कर्मे सातत्याने केल्यास चित्तशुद्धी होऊन हळूहळू सूक्ष्मातिसूक्ष्म क्रियासुद्धा गळून जातील व लोकसंग्रहासाठी कर्म होतच राहील. सात्विक कर्मही स्वधर्मरूपाने सहजतेने येईल तेच करावे. चांगले असले तरी जे कर्म स्वभावतः आपल्याकडे आलेले नाही
ते कर्म करू नये. स्वधर्मही दोन प्रकारचा. एक जन्मतः प्राप्त म्हणजे न बदलणारा, दुसरा बदलणारा जो परिस्थितीजन्य असतो. जीवन यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर फलत्यागाला हाताशी धरा. तोच तुम्हाला दिवा होऊन पुढील मार्ग दाखवीत अंतिम अवस्था म्हणजे मोक्ष किंवा अकर्मावस्थेकडे सहजपणे घेऊन जाईल. म्हणजे ध्येय समोर असावेच, पण संपूर्ण लक्ष ध्येयाकडे न ठेवता फलत्यागपूर्वक एकाग्रतेने कर्म करत राहिले तर ध्येयाकडे आपसुकच पोचता येते. अगदी अंतिम अवस्थेचा सुद्धा ध्यास नको. ही अंतिम अवस्था अकर्मावस्था म्हणजे जीवनभर केलेल्या साधनेची पराकाष्ठा. ही साधनाही सहजपणे व्हावी. कर्त्याचे कर्तेपणही गळून पडावे. हा सात्विक साधनेचा नीतीचा परमोत्कर्ष बिंदू. सर्व क्रिया गळून गेल्या तरी लोकसंग्रहार्थ कर्म करावेच. ज्ञानी पुरुषाचा अहंकार, देहाभिमान, कर्तेपण, क्रिया सर्व निघून गेले की मग एक भावावस्था येते. ती भावावस्था म्हणजे याच जन्मी बघितलेला मोक्ष. ज्ञानी पुरुष सर्व कर्मे करतच असतो. पाप पुण्य सर्वच करतो असे बाहेरून बघणाऱ्याला दिसते, परंतु इतके करूनही तो अलिप्तच असतो. ही अवस्था येण्यासाठी कर्तृत्वाचे श्रेय स्वतःकडे न घेता मी फक्त निमित्त मात्र आहे हा विचार अंगी बाणवावा. म्हणून मोह निमाला असेल तर तुला हवे तसे कर असे अर्जुनाला म्हणणारे भगवान श्रीकृष्ण लगेच म्हणतात, मला शरण येऊन मग काय ते कर. कारण जे घडते आहे ते माझ्या इच्छेने, तू केवळ निमित्त आहेस. जिथे योगेश्वर कृष्ण आणि वीर धनुर्धर पार्थ तोही, नित्य पाही तिथे मी जय ऐश्वर्य सामर्थ्य नीतीही. जिथे जिथे योगेश्वर कृष्ण, कृष्ण म्हणजे ज्ञान कर्म भक्ती योगांचा समन्वय, व अर्जुन, अर्जुन म्हणजे कर्तेपणाच्या भावनेचेही समर्पण, हे दोन्ही एकत्र असतात तिथे तिथे जय ऐश्वर्य सामर्थ्य आणि नैतिकता नित्य वास करतात.